सर डॉक्टर साहेब नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर माझा प्रश्न असा आहे की आजकाल मार्केटमध्ये आयुर्वेदिक आणि एलोपॅथी मध्ये सेल्स वाढवण्यासाठी गोळ्या भेटतात. बर, त्या घेणं कितपत योग्य आहे सर? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की काउंटरला जे काही येतात, ऑनलाईनला जे येतात, त्या गोळ्या योग्य असतात का नसतात? बरोबर आहे. बरोबर, सेल्स वाढवण्यासाठी. अच्छा, मला एक सांगायचं, काही तुम्ही एखादा प्रयोग पाहिला का? मागून पाहिलं होतं का तुम्ही? नाही, पाहिलं नाही का? पाहिला फक्त माहिती आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं कितपत योग्य माहिती वापरण्यासाठी. खूप खूप छान प्रश्न आहे हा. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की अशा कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन म्हणा किंवा स्वतः काहीतरी ॲडव्हर्टाईजमध्ये आलेलं म्हणा किंवा काउंटरला जाऊन कुठलंही मेडिसिन घ्यायचं नसतं. का? कारण त्याचे साईड इफेक्ट जर झाले तर कोणाला काय लागू पडतं हे माहीत नसतं, तर मग आपण दोष देतो त्या मेडिसिनला. तुम्हाला परत डिटेल सांगूया आणखी. ही कॉमन, अतिशय कॉमन समस्या बघा. म्हणजे मी सांगतो जवळपास 50% लोक मी पाहतो, नाही मला ती पॉवरची गोळी द्या म्हणे, म्हणजे एकदम काउंटरला जाऊन. मग त्या ठिकाणी तुम्ही विचार करा, त्याला काही डायबिटीस आहे, बीपी आहे, आणखी काही असेल, त्याचं काही कॉम्प्लिकेशन झालं तर मग दोष कोणाला? मेडिसिनला. तरी थोडक्यात सांगतो मी. यांनी हा विचारला प्रश्न, हा लाखोंच्या मनातला प्रश्न आहे. काय असतात बरं हे मेडिसिन? काही सेंट्रली ॲक्टिंग असतात ज्या ठिकाणी अँझायटी कमी करणारे, या ठिकाणी व्हॉस्क्युलॅरिटी म्हणजे तुमच्या लिंगाकडं प्रवाह वाहण्यासाठी काही वासोडायलेटर असतात, त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचा टायमिंग वाढवण्यासाठी डिसेंट्रलायझेशन किंवा सेन्सेशन कमी करणारे मेडिसिन असतात. सर्वात महत्त्वाचं, काही जणांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, बायपास झालेलं आहे, की अटॅकची हिस्ट्री असते, अशा केसमध्ये कोणतं लॉंग ॲक्टिंग द्यायचं, कुठलं शॉर्ट ॲक्टिंग द्यायचं, कुठलं मेडिसिन बंद करायचं, कुठल्या ड्रगचं कॉम्बिनेशन द्यायचं, या गोष्टी माहीत नसतात. म्हणून सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, अँड्रॉलॉजिस्ट ज्यांना त्यातला अनुभव आहे त्यांच्याकडनं प्रत्येक व्यक्तीला, भले त्याला लिव्हरचा आजार असो, ब्रेनचा असो, किडनीचा असो, किंवा इव्हन खूप जणांवर तर आता मला अटॅक आला, माझं काम संपलं, म्हणजे त्या डॉक्टरांना त्याबद्दल माहिती नसेल तर कुठंतरी बाबा आता तुमचं बायपास जाऊ 25 आणि 30व्या वर्षी बायपास झालं, तुमचा पार्टनर यंग आहे आणि तुम्ही जास्त खाऊन पिऊन घरी बाहेरचं असतं का? नाही. तर त्या ठिकाणी काही काळजी घेऊन त्या ठिकाणी काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. समजा टॅबलेट जमत नसेल तर बरेचदा म्यूज थेरपी आहे, रिंग थेरपी आहे, व्हॅक्यूम थेरपी आहे, किंवा इम्प्लांट देखील असतं. म्हणून मित्रांनो, परत एकदा सांगतो, स्वतः सेल्फ मेडिकेशन घेणं अतिशय चुकीचं आहे. तज्ज्ञांना भेटून घेतलं तरच त्या ठिकाणी चांगला रिझल्ट येतो. नाही तर आपण काय करतो, मॅन बिहाइंड द मशीन, त्या मशीनच्या मागं, त्या मेडिसिनच्या मागं नॉलेज नसेल, त्या ठिकाणी सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, अँड्रॉलॉजी नसेल, तर त्या मेडिसिनला दोष देऊन उपयोग आहे का? मग फेल झाल्यानंतर दोष काय येतो की ही मेडिसिन खराब आहे, असं नसतं. मला वाटतं आता हे सर्वांना क्लिअर झालं असेल. आणि हे सर्वांना माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. का? काही जण काय म्हणतात, मी ही गोळी घेतली मला अटॅक आला, मी ही गोळी घेतली मला चक्कर आली, तर अशा गोष्टी व्हायला नको. मग ह्या एका उदाहरणामुळं बाकीची लोक मग बिथरतात आणि त्यांचं लैंगिक आयुष्य हे नंतर अफेक्ट होतं.